The chapter first is set. तर पहिल्यांदा आपला सेट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय सेट, आणि आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण सेटचा कुठे कुठे उपयोग करतोय त्याचा आपला अभ्यास जो आहे तो करायचा आहे. या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर सेट्स इंट्रोडक्शन, म्हणजे आधी सेटची प्रस्तावना जी आहे, संच, सेट्स म्हणजे संच, संचची प्रस्तावना जी आहे, इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना आपल्याला पाहिजे आहे. नंतर टाइप्स ऑफ सेट्स, संचचे प्रकार पाहिजे आहेत. नंतर वेन डायग्रॅम्स, म्हणजे वेन डायग्राम तो एक आकृतीचा प्रकार आहे, तो एक आपण घेणार आहोत. नंतर सेटचे टाईप आहे इक्वल सेट, सबसेट, युनिव्हर्सल सेट, इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट्स अँड नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट, असे काही टॉपिक आहे. त्या टॉपिकचा आपल्या या प्रकरणामध्ये अभ्यास करावायचा आहे. तर पहिल्यांदा आपण जर पाहिलं, तुमच्याकडे पुस्तकं आहेतच, तर पुस्तकात तुम्हाला सुरुवातीलाच पेज नंबर 1 वरतीच वेगवेगळ्या प्रकारची चित्र दिलेली पहा. दिसतंय चित्र ही, ठीक आहे, ही सगळी चित्र पहा. सगळ्यांनी ही चित्र जी आहेत ती पहा. दिसतंय ना, तुमच्याकडे पुस्तकं आहेत का पहा ती. तर पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय, फ्लावर बुके, म्हणजेच तो तुमचा फुलांचा गुच्छ आहे. नंतर बंच ऑफ कीज, म्हणजेच किल्ल्यांचा जुडका किंवा किल्ल्यांचा संच आपला म्हणता येतो. जुडका त्याला शब्द आहे तो जुडगा, किल्ल्यांचा जुडगा. एकापेक्षा जास्त किल्ले ज्यावेळेस एकत्र असतात त्यावेळेस त्या किल्ल्यांचा जुडगा असं म्हटलं जातं. नंतर फ्लॉक ऑफ बर्ड्स, अनेक पक्षी दिसत आहे. अनेक पक्षी ज्यावेळेस एकत्र आलेले असतात त्याला पक्ष्यांचा थवा असं म्हटलं जातं. पाईल ऑफ नोटबुक्स, नोटबुक ज्यावेळेस आपण एकावर एक जास्त प्रमाण ठेवलेले असतात त्यावेळेस त्याला काय होतं, आपण वह्यांचा गठ्ठा असं म्हणतो. हे शब्द महत्वाचे, गठ्ठा, थवा, जुडगा, गुच्छ, हे शब्द महत्वाचे आहेत. आणि कलेक्शन ऑफ नंबर्स, म्हणजेच तुमचं संख्यांचा गट. कलेक्शन ऑफ नंबर्स म्हणजेच संख्यांचा गट. तर हे जे शब्द आहेत, गट असेल म्हणजे तुमचं काय झालं, गठ्ठा असेल, थवा असेल किंवा जुडगा असेल किंवा गुच्छ असेल, हे जे शब्द आहेत म्हणजे तुमचं बुके, नंतर बंच, फ्लॉक, पाईल आणि कलेक्शन, हे जे शब्द आहेत हे शब्द म्हणजे तुमचे काय आहेत, विशिष्ट शब्द आहेत त्या प्रत्येकासाठी. म्हणून त्या विशिष्ट शब्दासाठी जे आहेत वी यूज स्पेशल वर्ड फॉर ईच ऑफ द कलेक्शन गिवन अबव. प्रत्येक जे वरती कलेक्शन केलेलं आहे त्याला विशिष्ट असा शब्द आहे. तर त्या शब्दाला इन ऑल द अबव एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट कलेक्शन. त्या ठिकाणी जे दिलेलं आपलं आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे जे आहेत घटक जे आहेत त्याची लिस्ट जी आहे ती आपण करू शकतो. फुलं बुके असेल त्या बुकेमध्ये काय काय आहे, कोणकोणत्या प्रकारची फुलं आहेत ती आपण एक एक करून मोजून सांगू शकतो. किंवा किल्ल्या किती आहेत, कोणकोणत्या आहेत, कोणत्या घराची आहे, कुठली आहे, कपाटाची आहे का घराची आहे का अजून आपण तिजोरीची आहे, त्या सगळ्याच्या वेळी त्याच्यामध्ये आहे जुडगा. तो पक्ष थवा किती पक्षी आहेत ते आपण पाहू शकतो. वह्या किती ठेवल्या गठ्ठ्यामध्ये, वह्या किती आहेत ते पाहू शकतो आपण. कोणकोणत्या विषयाचे आहेत ते आपण सांगू शकतो. आणि नंबर जे आहे ते नंबर सुद्धा कोणकोणते आहेत ते आपण सांगू शकतो. म्हणजे ती जी क्लिअर आपण जे ऑब्जेक्ट जे आहे, वस्तू जे आहे ते आपण सांगू शकतो. वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स ॲज सेट. तर अशा प्रकारच्या समूहांना काय म्हटलं जातं, संच असं म्हणतात. वी ऑल कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स, म्हणजे अशा प्रकारच्या वस्तूंचा समूह जो आहे त्या वस्तूंच्या समूहाला सेट्स असं, सेट म्हणजेच संच असं म्हटलं जातं. आता खाली काही एक्झाम्पल येणार ती आपण पाहूया. नाव ऑब्झर्व द कलेक्शन्स, वेगवेगळ्या टाईपचे आहेत पहा. हॅपी चिल्ड्रन इन द व्हिलेज, तुम्हाला कलेक्शन जे आहे ते करायचं आहे. हॅपी चिल्ड्रन इन द व्हिलेज ऑर हॅपी चिल्ड्रन इन युअर क्लास, तुमच्या वर्गामध्ये असलेले आनंद विद्यार्थी किंवा तुमच्या गावामध्ये असलेले आनंद विद्यार्थी, आनंदी मुले कोणती आहेत असं तुम्हाला ठरवायचं आहे. तिथं हॅपी हा शब्द जो आहे, हॅपी, बरोबर आहे, हा हॅपी शब्द इथं संदिग्ध आहे.
बरोबर आहे. कोण हॅपी आहे आपण सांगू शकतो का नेमकं? वर्गामध्ये असेल किंवा गावामध्ये असेल कोण आनंदी आहे, कोण हॅपी आहे असं आपल्याला ठामपणे सांगणं अवघड असतं. बरोबर आहे. कारण दोघांची आपण जेव्हा तुलना करतो त्या तुलना करताना समजा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ही मुलं असतील, मी पुढे तो येणारच आहे. ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास, तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थी, 1 नंबरचा विद्यार्थी, 2 नंबरचा विद्यार्थी, 3 नंबर विद्यार्थी, समजा हे 3 विद्यार्थी पहिले 3 क्रमांक आलेले आहेत. मग या दोघांचा पहिल्या आणि दुसऱ्याची तुलना केली तर 1 नंबरचा हुशार होईल. 2 आणि 3 ची तुलना केली तर 2 नंबरचा हुशार होईल. पण पुढे 4 नंबरचा आपण घेतला तर 3 नंबरचा पण हुशार होतो. मग समावेश करायचा कुणाचा? 1चा करायचा, 2चा करायचा का 3चा करायचा की अजून कोणाचा करायचा हे आपण सांगू शकत नाही. हुशार म्हटल्यावर आणि हुशार कशामध्ये तो आहे? कुणाचं गणित चांगलं असेल, कुणाचं मॅथमॅटिक्स चांगलं असेल, कुणाचं सायन्स चांगलं असेल, कुणाचं इंग्लिश चांगलं असेल, कुणाचं कोणता विषय चांगला आहे ते आपण सांगू शकत नाही. मग हुशारी कशावरून ठरवायची? तर इथे तुमचा ब्रिलियंट हा जो शब्द आहे, ब्रिलियंट हा शब्द या दुसऱ्या वाक्यामध्ये आणि पहिल्या वाक्यामध्ये हॅपी या 2 शब्दांमुळे आपल्याला निश्चित असं सांगता येत नाही. इन बोथ द एक्झाम्पल द वर्ड्स हॅपी अँड ब्रिलियंट आर रिलेटिव्ह टर्म्स because the exact meaning of these words to be happy and to be brilliant differ from person to person. म्हणजे आनंदी असणं आणि हुशारी असणं हे व्यक्तीनुसार ते बदलत जातं. ते स्थिर राहणार नाही, ते सारखं राहणार नाही. म्हणून या टाईपची एक्झाम्पल जी आहेत ती एक्झाम्पल तुमची सेटची होऊ शकत नाही. देअरफॉर दीज कलेक्शन्स आर नॉट सेट्स. म्हणून ही जी समूह आहेत अशा समूहांना तुम्ही संच म्हणू शकत नाही. म्हणजे तिथं विशिष्ट शब्द असेल, त्या शब्दामुळे आपल्या मनामध्ये शंका निर्माण होत असेल, नक्की असं सांगता येत नसेल, कुणाचा समावेश करायचा त्यामध्ये हे आपण निश्चित ठरवू शकत नसतो. त्यावेळेस अशा सेटला किंवा अशा कलेक्शनला, अशा समूहांना संच म्हणता येत नाही. काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते एक्झाम्पल म्हणून आपल्याला ठरवायचं आहे. तर पहिलं एक्झाम्पल आहे सी द एक्झाम्पल गिव्हन बिलो. सी द एक्झाम्पल गिव्हन बिलो. फर्स्ट, डेज ऑफ वीक. डेज ऑफ वीक म्हणजेच आठवड्यातील दिवस, आठवड्याचे वार. किती वार आहे आठवड्याचे? 8. कोणतरी 8 म्हटलंय का नाही? 7 वार आहे. 7 तुमचे डेज आहे. मग फर्स्ट डेट तुम्ही सुरुवात जी आहे ती कुठूनही करू शकता. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. किंवा एखादं वाटलं नाही मला रविवार माझ्या आवडीचा आहे, रविवार, सोमवार, मंगळवार असे तुम्ही सुरुवात केलं. एखादं वाटलं मला वाटलं गुरुवार आवडतो, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आणि एखादं वाटलं नाही मला जसं आठवडी तसं लिहिल, गुरुवार, सोमवार, बुधवार, रविवार असंही तुम्ही कोणत्याही क्रमाने लिहिलं बिघडत नाही. फक्त वार किती लिहिले गेले पाहिजे? 7च असले पाहिजे. 7पेक्षा जास्त चालणार नाही. किंवा एखादा 7 पूर्ण करायची म्हणजे एखादा वार डबल लिहायचा असंही चालत नाही. ही महत्वाची गोष्ट बघा. म्हणून हे एक्झाम्पल तुमचं म्हणजे यामधले वार जे आहेत ते तुम्ही निश्चित सांगू शकतात का वार बदलणार आहेत. प्रत्येकाने यादी केली, प्रत्येकाच्या यादीमध्ये 7च वार असणार आहेत, त्यापेक्षा जास्त वार होऊ शकत नाही. म्हणून तुमचं इथे यादी जी तुम्ही केली, लिस्ट तुम्ही केली तर ती तुम्हाला अचूक सांगता येणार आहे, क्लिअरली सांगता येणार आहे. आणि म्हणून दिस एक्झाम्पल इज ऑल्सो, दिस कलेक्शन इज ऑल्सो सेट्स. म्हणून हे तुमचं पहिलं एक्झाम्पल सेटचं आहे. सेकंड, मंथ इन अ इयर. months in a year. तर महिने तुमचे जे आहेत ते 12 आहेत. बरोबर आहे, बरोबर का नाही? मध्ये इंग्लिश महिने असतील, मराठी महिने असतील, कोणते असू द्या. पण आपण जर लिस्ट का सांगितली तर ती लिस्ट तुमची कशी असणार आहे? सगळ्यांची सारखीच असणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही. मी काय सांगितलं मागं पुढं होईल तुमचं,
पण लिस्ट जी गेली जानेवारी फेब्रुवारी पासून तर डिसेंबर तुम्ही लिहिणार आहात ते सगळ्यांचे सारखेच येणार आहेत. 12 संख्येत येणार आहे. म्हणून दीज एक्झाम्पल इज ऑल्सो नोन एज सेट. तिसरं एक्झाम्पल, ब्रेव चिल्ड्रन. ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. शूर, तुमच्या वर्गातला शूर विद्यार्थी, शूर मुलगा, वर्गातील शूर मुले. म्हणजे इथं हा ब्रेव शब्द जो आहे सांगता येईल का? प्रत्येकाचं नाव सारखं येईल का? ठीक आहे, प्रत्येकाचं नाव सारखं येऊ शकत नाही. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही यादी करणार आहात, कुणाचं यादीमध्ये 2 वेगळे नाव येतील, 3 वेगळे असतील, सगळे वेगवेगळे असू शकतात. काही ज्याच्यामध्ये एकच नाव असेल, काही दुसरी एकही शूर नसेल, हे असं होणार आहे. नेमकी यादी तुम्ही ज्यावेळेस करणार, लिस्ट ज्यावेळेस तुम्ही करणार, त्यावेळेस सगळ्यांची सारखी येणार नाही. कारण का हा ब्रेव शब्द या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून आपण निश्चित असं सांगू शकत नाही की हा मुलगा शूर आहे, ही मुलगी शूर आहे, असं आपण नक्की निश्चित करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तिपरत्वे माझ्या मतानुसार कोण शूर आहे ते मी ठरवणार आहे. आपण का असं सांगू, मी असं सांगितलं याला शूर म्हणा, असं योग्य नाही. ओके, म्हणून हे तुमचं दिस एक्झाम्पल इज नॉट अ सेट. फोर्थ एक्झाम्पल, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. पहिल्या 10 मोज संख्या, पहिल्या 10 नैसर्गिक संख्या. म्हणजे तुमचं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 एवढेच येणार प्रत्येकाचे. पण मोज संख्या म्हटलं याचप्रमाणे असणार आहेत. याच्यापेक्षा वेगळं येणार नाही. काय येईल? याच्यापेक्षा वेगळं येईल का? मोज संख्या आपण सांगितल्यावर याच संख्या येणार आहेत. फार फार तुमचं मागं पुढं होऊ शकतं. पुन्हा मी सांगितलंय, आधी 6 लिहिला, नंतर 5 लिहिला, नंतर 8 लिहिला, नंतर 10 लिहिला. तुम्ही कोणत्याही क्रमाने लिहू शकता, क्रमचे बंधन नाही. पण ज्या 10 संख्या आहेत त्याच तुमच्या असणार आहेत, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. म्हणून दीज एक्झाम्पल इज ऑल्सो द सेट. नंतर एक्झाम्पल नंबर 5, स्ट्रॉंग फोर्स. स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र. म्हणजे तुमच्या आपल्या महाराष्ट्रामधले बळकट किल्ले जे आहेत, गड किल्ले, ते आपलं म्हटलं आहे. आता कोणता किल्ला बळकट आहे हे आपण पाहिल्यानुसार, हे का नाही, आपापल्या मतानुसार आपण ठरवू शकतो. कोणाला कोंढाणा वाटेल, सिंहगड वाटेल, कोणाला रायगड वाटेल, कोणाला शिवनेरी वाटेल, हे का नाही, कोणाला कोणताही वाटू शकतो. जेवढे गड किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातला कोणताही बळकट किल्ला जो आहे तो आपल्या मनानुसार ते आपण सांगू शकतो. म्हणजे इथेही प्रत्येकाचं उत्तर सारखं येणार नाही. जेव्हा प्रत्येक उत्तर सारखं येत नाही त्यावेळेस ते एक्झाम्पल तुमचं सेटचं नसतं. दिस एक्झाम्पल इज नॉट अ सेट. एक्झाम्पल नंबर 6, प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम. प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम. आपल्या सूर्यमालेतील ग्रह. आपल्या सूर्यमालेतील ग्रह कोणते ग्रह? मग पृथ्वी हा सुद्धा एक ग्रहच आहे. बुध, गुरु, पृथ्वी, शनी असे बरेच ग्रह आहेत. बरोबर आहे, भूगोलामध्ये तुम्ही शिकलेला आहात. शुक्र. तर हे सगळे जे ग्रह आहेत, हे सगळे ग्रह जे आहेत, मंगळ सांगितल्याप्रमाणे आताच, हे का नाही, तर अशी ग्रहांची यादी, नेपच्यून वगैरे जे आहेत ते सगळे ग्रह म्हणजे आपल्याला मोजता येणार आहेत. यादी आपण केली, जसं मला आठवलं, सगळं मी जसं सांगितलं तसं तुम्ही सुद्धा तुम्हाला जसं आठवतं त्याप्रमाणे ग्रहांची नावं जी आहेत ती लिहू शकता.
पण प्रत्येकाची नावं ही सारखीच येतील असं होणार नाही. एखाद्याच्या नावीमध्ये 10 आली, एखाद्यामध्ये 100 नावं आली, असं होईल का? असं होणार नाही. सगळ्यांमध्ये नावं जी आहेत, ग्रहांची नावं जी आहेत, प्लॅनेटची नावं जी आहेत, ती सर्व सारखीच येणार आहेत. मग आता आपल्याला जे मेन चॅप्टर आपला आहे सेट, त्याविषयी इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती जी आहे ती घ्यायची आहे. हे एक्झाम्पल तुम्ही घरी लिहून ठेवा, कोणतं सेटचं आहे कोणतं सेटचं नाही, का आहे का नाही हे पण तिथं लिहिलं गेलं पाहिजे. पॉइंट आहे आपला सेट्स. जसं आपल्याला नाव असतं तसं सेटला सुद्धा नाव असतं. पहिल्यांदा सेटची डेफिनेशन जी आहे ती आपण पाहणार आहोत. डेफिनेशन ऑफ सेट. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली, म्हणजे तुमचं अचूकपणे आणि निश्चितपणे किंवा स्पष्टपणे, अचूक आणि नेमकेपणाने. इफ वी कॅन डेफिनेटली म्हणजे निश्चित, अँड क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे, डिसाइड द ऑब्जेक्ट्स म्हणजे ज्या वस्तू आहेत किंवा जे घटक आहेत ते, डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिव्हन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. एखादा समूह आपल्याला जेव्हा दिला जाईल त्या समूहामधले घटक आपण ज्या वेळेस अचूक आणि नेमके सांगू शकतो, कोणते आहेत हे आपल्याला निश्चित सांगता येतं, सगळ्यांचं उत्तर सारखं येतं, अशा वेळेस त्याला काय म्हणायचंय? सेट. ही डेफिनेशन पहा. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिव्हन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. ओके, दिस कॉल्ड अ डेफिनेशन ऑफ सेट. तर जसं आपल्याला नाव आहे तर सेटला पण नाव द्यावं लागतं. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिव्हन युजिंग कॅपिटल लेटर्स. कॅपिटल लेटर्स जी आहेत ती वापरायची आहेत. ABCD Z पर्यंत, म्हणजे ए पासून तर Z पर्यंत कुठलंही कॅपिटल लेटर जे आहे ते तुम्ही वापरू शकता, बंधन नाही. बरोबर आहे. ABCD टू Z, कारण ABCD शेवट जो आहे तो Z वर होतो. तर या इंग्रजी वर्णमालेतील तुम्ही कोणतंही कॅपिटल अक्षर, हे महत्वाचं आहे, मात्र लक्षात घ्या, कॅपिटल लेटर्स वापरायचं आहे. तर कॅपिटल अक्षर जे आहे तिथं वापरायचं आहे. अँड द नंबर ऑफ एलिमेंट्स, आतमधले जे घटक आहेत ते, द नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय युजिंग स्मॉल लेटर्स. म्हणजे दिलेलं नसेल त्यावेळेस आपण स्मॉल लेटर वापरायचे आहेत. ती सुद्धा तुम्ही ABCD आता नंबरचं असेल तर नंबर लिहिले पाहिजेत, किंवा तिथं आपल्या डेज ऑफ वीक असेल तर वीकच लिहिले पाहिजेत, डेज लिहिले पाहिजेत, किंवा मंथ इन इयर सांगितलं तर तिथं मंथची नाव लिहिलं पाहिजे. तिथं मात्र असं A to Z लिहून चालणार नाही. जे असेल त्याप्रमाणे, जिथं नसेल त्या ठिकाणी मात्र तुम्ही ABC ही स्मॉल लेटर जी आहे ती वापरली तरी चालतात किंवा वापरावी लागतात. तर याप्रमाणे आधी डेफिनेशन, नंतर सेटचं नाव आणि एलिमेंटची नावं कशी लिहायची हे ठरलेलं आहे. हा संकेत आहे. याचप्रमाणे आपण हा सेट जो आहे तो लिहायचा असतो. सेटला नाव जे आहे ते कॅपिटल अक्षरांनी द्यायचंय आणि त्यामध्ये जे घटक आहेत, एलिमेंट जे आहेत ती लहान अक्षरांनीच लिहिली पाहिजे, तिथे कॅपिटल अक्षर वापरायची नाही. आपण काही शब्द जे आहेत, काही ठिकाणी आपण एक्झाम्पल येणार आहेत, तिथं आतमध्ये कॅपिटल लेटर वापरलं. तुम्ही म्हणाल सर कसं कॅपिटल लेटर वापरली, तुम्ही सांगितलं लहान लेटर वापरली, तिथं ते तसं दिलेलं असणार आहे, म्हणून त्याप्रमाणे आपलं वापरणं गरजेचं असणार आहे. पण शक्यतो जी लेटर्स आहेत ती स्मॉल वापरावी लागतात, हे लक्षात ठेवा. किंवा एक्झाम्पल नुसार ते बदलणार आहे, हे पण लक्षात राहू द्या. आता आपल्याला काही सिम्बॉल आहेत, त्या सिम्बॉलचा अर्थ समजून घ्यायचा आहे. सेट संदर्भात सिम्बॉल किंवा स्टेटमेंट असतं, ते स्टेटमेंट सिम्बॉल वापरून कसं लिहायचं, चिन्ह वापरून कसं लिहायचं. तर इफ A इज अन एलिमेंट, हे वाक्य आहे पहा. इफ A is an element of set A, हे वाक्य तुमचं आहे. तर हे तुम्हाला सिम्बॉल वापरून कसं लिहायचं. देन राईट इट ॲज A
एलिमेंटचं नाव, मध्ये ई सारखं अर्धचंद्राकृती आहे आणि तिथं म्हणजे ई सारखं चिन्ह दिसतंय आणि पुढे सेटचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे हा ए इज द एलिमेंट ऑफ सेट ए. ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. हे जे वाक्य लिहिलं आहे ते वाक्य शॉर्ट फॉर्म मध्ये असं थोडक्यात सिम्बॉल वापरून लिहितं. त्याचं रिडिंग जे आहे ए बिलॉंग्स टू ए. रिडिंग कसं करायचं त्याचं? ए बिलॉंग्स टू ए. असं रिडिंग करायचं. ए बिलॉंग्स टू ए. आणि इफ ए इज नॉट अन एलिमेंट, इफ ए इज नॉट शब्द आला समजा, ए इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए, देन वी राईट ॲज, काय बोलते मग? ए हे चिन्ह आहे त्याच्यावर तिरपी रेषा ओढायची. ए इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. तर ए चिन्हावरती तिरपी रेषा ओढलेली आहे आणि पुन्हा ए लिहिलंय. त्याचं रिझल्ट वाचन जे आहे ए डज नॉट, ए डज नॉट बिलॉंग्स टू ए. ए डज नॉट बिलॉंग्स टू ए. रिडिंग जे आहे ते याप्रमाणे काय? वाचन जे आहे मराठी वाचन करताना ए हा संचयेचा घटक आहे. ए चा घटक आहे ए. ए हा संचयेचा घटक आहे. हे चिन्ह आहे जे मराठीमध्ये चा घटक आहे आणि हे तुमचं चा घटक नाही. इंग्लिशमध्ये बिलॉंग्स टू आणि नॉट बिलॉंग्स टू. बिलॉंग्स टू अँड नॉट बिलॉंग्स टू ही दोन अक्षर. चा घटक आहे आणि चा घटक नाही अशा प्रकारचं वाचन जे आहे ते करायचं आहे. आता आपल्याकडे सेट जे आहेत तुम्ही 8वी पर्यंत शिकलेला आहात. ही सिम्बॉल लक्षात आले सर्वांच्या? बिलॉंग्स टू आणि नॉट बिलॉंग्स टू. हे जे साईन आहे हे साईन म्हणजे बिलॉंग्स टू आणि हे साईन म्हणजे तुमचं नॉट बिलॉंग्स टू. मराठीमध्ये चा घटक आहे आणि चा घटक नाही. ही त्या चिन्हांचं वाचन जे आहे ते करायचं. हे चिन्ह चा घटक असण्यासाठी आहे म्हणजेच बिलॉंग्स टू आहे आणि हे तुमचं नॉट बिलॉंग्स टू म्हणजेच चा घटक नाही साठी ते आहे. ओके. तर आता आपल्याला सेटची नावं जी आहेत ती पाहायची थोडक्यामध्ये. काही सेटची एक्झाम्पल आहेत. एन त्याला सेट ऑफ, पहिला सेट जो आहे तो आपण विचारात घेऊया. 1 सेट ऑफ नॅचरल नंबर. सेट ऑफ नॅचरल नंबर. तर तो एन या अक्षर दाखवतो कारण नॅचरल या शब्दाची सुरुवात जी आहे ती एन ने होते म्हणून त्या सेटला नाव जे आहे ते एन दिलेलं आहे. म्हणजे एन इन ब्रॅकेट 1 2 3 डॅश डॅश इन्फिनिटी. यामधला पहिला एलिमेंट जो आहे तो 1 आहे, दुसरा एलिमेंट 2 आहे, पण त्याच्या पुढचे एलिमेंट जे आहेत ते काय आपण सांगू शकत नाही, त्याचा शेवट होऊ शकत नाही. ते इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत ते आहे, अनंत त्याला असं म्हटलं जातं. तर पुढचा सेट जो आहे तो आहे होल नंबर ऑफ सेट. सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबरची सुरुवात जी आहे, होल या शब्दाची सुरुवात डब्ल्यू ने होते म्हणून तो डब्ल्यू एन दाखवतात आणि त्यामधले घटक जे आहे ते 0 1 2 3 डॅश डॅश. या दोघांमध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एन अँड डब्ल्यू? कोणाला सांगता येत नाही? Only one element extra in the set W. Here is 1 2 3 dash dash. Here is 0 1 2 3 dash dash. म्हणजे तुमचा हा 0 एलिमेंट जो आहे तो इथं फक्त एक्स्ट्रा आलेला आहे. नाही तर दोन्ही सेट सेम आहेत, काहीच बदल नाही. पुढचा सेट आहे तुमचा तिसरा. हे 3 सेट आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत की तुम्हाला वारंवार पुढे पुढे वापरावे लागणार आहेत. त्यांची नावं दिलेली असतात त्यामध्ये कोणते एलिमेंट्स असतात हे आपल्याला माहिती असणं पाहिजे. सेट ऑफ नॅचरल नंबर म्हटलं
तर सुरुवात 1 2 3 ने होते, 1 ने सुरुवात होते. सेट ऑफ होल नंबर म्हटलं तर 0 ने सुरुवात होते, इन्फिनिटी असणार आहे. आणि जेव्हा सेट ऑफ इंटिजर म्हटलं जाईल, सेट ऑफ इंटिजर नंबर किंवा इंटिजर्स, सेट ऑफ इंटिजर्स, तो इंटिजर सुरुवाती आय ने होते, म्हणून आय हे अक्षर या ठिकाणी वापरतात. इथं इन्फिनिटी म्हणजे डॅश डॅश -3 -2 -1 0 1 2 3 डॅश डॅश. हा जो सेट आहे तो सेट तुमचा दोन्हीकडे इन्फिनिटी, म्हणजे इथं पहिला एलिमेंट सांगता येत नाही आणि शेवटचा एलिमेंट सांगता येत नाही. म्हणजे तुमचं मध्ये 0 आहे, 0च्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर आहे, 0च्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह. जसं नंबर लाईनवर आपण दाखवतोय, 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर, 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर. 0 पासून जसं तुम्ही उजवीकडे संख्या वाढत जातात आणि 0 पासून जसं तुम्ही डावीकडे जाणार संख्या तुमच्या कमी कमी होत जातील. 0 इज ग्रेटर दॅन -1, -1 इज ग्रेटर दॅन -2, -2 इज ग्रेटर दॅन -3. शून्य ही संख्या तुमची ऋण 1 पेक्षा मोठी आहे, ऋण 1 हा तुमचा ऋण 2 पेक्षा मोठा आहे, ऋण 2 हा ऋण 3 पेक्षा मोठा आहे. संख्या दिसायला मोठी असली पण चिन्ह त्याला मायनस असल्यामुळे, निगेटिव्ह असल्यामुळं तो नंबर लहान होते. लक्षात घ्या, निगेटिव्ह नंबर. जो नंबर उजवीकडे असतो तो मोठा असतो आणि जो नंबर डावीकडे असतो तो लहान असतो. 0 आणि 1, उजवीकडे 1 आहे, 0 डावीकडे आहे, म्हणून 1 मोठा 0 लहान. 1 आणि 3, 3 हा उजवीकडे आहे, 1 तुमचा डावीकडे आहे, म्हणून तो लहान. तुमचा 0 आणि -3 -3, 0 उजवीकडे आहे, -3 लहान आहे, बरोबर आहे, उजवीकडे आहे तो तुमचा मोठा होणार आणि -3 लेफ्टकडे आहे म्हणून तो लहान असणार. म्हणजे -3 आणि 0 यात मोठा हा 0 आहे, हे पण लक्षात घ्या. तर निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज लेस दॅन 0, ते शून्यापेक्षा नेहमी लहानच असतात. पुढचा सेट आहे तुमचा क्यू, त्याला म्हटलं जातं सेट ऑफ रॅशनल नंबर. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण हे सगळं पाहणार आहोतच, सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आणि लास्ट वन जो आहे, याच्या पुढचा एक आहे जसा क्यू डॅश, त्याला म्हटलं जातं त्याला सेट ऑफ इरॅशनल नंबर. आणि हे दोन्ही एकत्र आपण केले की त्याला आर असं सेट म्हणतात, सेट ऑफ रियल नंबर्स, सेट ऑफ रियल नंबर्स आर. आणि पुढे तुमचं सेकंड चॅप्टर जे आहे त्या चॅप्टरचं नावच ते आहे रियल नंबर्स. सेकंड चॅप्टर जर तुम्ही पाहिलं त्याचं नाव रियल नंबर्स आहे, पहा, बरोबर आहे. तर मग त्या चॅप्टरमध्ये आपले हे सगळ्या सेटचे उपयोग होणारच आहे, आताही उपयोग होणार आहे. इथं फक्त सेट आपले जे आहेत हे सेट फक्त आपला लक्षात ठेवायचे, एलिमेंट कोणते आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. नॅचरल नंबर सेटला हा एन ने दाखवतात, होल नंबर सेट जो आहे तो डब्ल्यू दाखवतात, इंटिजर सेट हा तुमचा आय ने दाखवतात, रियल नंबर सेट हा आर ने दाखवतात, सेट रॅशनल नंबर सेट जो आहे तो तुमचा क्यू ने दाखवतात, आणि इरॅशनल नंबरचा सेट जो आहे तो तुमचा क्यू डॅश ने. क्यूच्या डोक्यावरती एक कॉमा दाखवायचा आहे, ते याप्रमाणे दाखवले जातात. ठीक आहे, आता आपण थांबूया, बाकीचा आपण उद्याच्या लिहू. झालेला भाग तुमच्या सगळ्या वहीमध्ये लिहून ठेवा. मग उद्या आपण मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स, उद्या म्हणजेच गुरुवारी मेथड्स ऑफ रायटिंग सेट जो आहे तो आपण पाहू. ओके, आजचा भाग मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स, त्याच्या